तर जय श्रीराम मित्रांनो, आज जाणार होतो आपण पिंजरले म्हणसाल तर काय ले बा. पिंजरले आज आपल्याला कटिंग करायला जायचं होतं. मग मंथन दादा चाल म्हटलं बा. हो बा, मग गेलो आम्ही पिंजरले पोचलो. ऑटो गिटो लावला बा मंथन दादा आमच्या. हो, त्याला काम होतं दुसरं, मला काम होतं कटिंग करायचं बा. म्हटलं मग तुम्हाला कुठे जागते जावा, मी जातो कटिंग करायला. ते म्हणे बरं म्हणे बा, आम्ही चाललो म्हणे तिकडे म्हणे कुठे जागते म्हणे. त्याने मग सांगितलंच नाही मला कुठे जागते. मग मी गेलो कटिंगच्या दुकानावर बा. आपल्या पांडुदाचं दुकान असते आपलं कटिंगचं. हो बा, मग पांडुदापाशी गेलो. पांडुदाने म्हटलं का रे बा, माझा नंबर लागते नाही. पांडुदा म्हणे थांब म्हणे, आबाजी कटिंग होऊ दे म्हणे एवढी म्हणे. मग तू याच नंबर म्हणे. मी म्हटलं बरं बा, मी जर सोप्यावर तरी बसतो. बस म्हणजे जर मग माय कटिंगचा नंबर लागला बा लगेच. मग माय कटिंग ह्या आपली कटिंग चालू आहे बा. हो, मग आपली कटिंग झाली. ह्या आपली कटिंग कशी वाटू राहील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चांगली वाटत असेल चांगली सांगा, खराब वाटत असेल खराब सांगा. हो, काही विषय नाही, आपल्याला काही वाटत नाही. मग आपल्या शाळेत होती गॅदरिंग गेलो बा पाहिले. मस्त गॅदरिंग पोरे पोट्टे गिट्टे मस्त डान्स होते चालू बा. हो, गॅदरिंग पाहिणं झालं बा आमची. हो, मग आम्हाला जात होतं घरी. मग मंथनदान मला लगेच फोन केला बा. मी म्हटलं आलोच मंथनदा, थांब म्हटलं बा. मग मंथनदाने या टुकिटो कॉलटोला बा आमचा. हो, 2-3 सवाऱ्या होत्या. सवाऱ्या घेतल्या बसून ह्या चाललो होतो आम्ही घरी. मग घरी आलो बा. आंघोळ केली, कारण की कटिंग केली ती. मग ते आंघोळ करायच नाहीत केसराच्या नागावर. मग आंघोळ केली पण मग जातो आपल्याला हरिपाठाले. मग मी चाललो हरिपाठाले आता. हे बा माळले काही बरोबर केली मग आपली माळ गिळ. अरे बा, आज पोट्टे हजर होते बा. लय नव्हते फक्त चिल्लर म्हणजे लहान लेकरं होते फक्त हजर, पण मोठे लेकरं नव्हते. मग मोठे लेकरं आलेत बा. मग आम्ही गेला हरिपाठ सुरू आहे बा, आमचा हरिपाठ सुरू आहे. हो, आज आपण म्हटलं हरिपाठ बा, पहा तुम्ही. नाही तर मी म्हणायचं हरिपाठ आणि भाऊ म्हणायचं एक हरिपाठ ओम. हो, मग आमचा गिरीपाठ झाला आणि मग हे चाललो आज आम्ही घरी. बरं, आज सबस्क्राईब करून घ्या तुम्ही सगळेजण. हो, बोला जय सियाराम.